नमस्कार मित्रांनो. हत्ती गेलाय आणि आता फक्त शेपूट राहिली आहे. अशा प्रकारची ग्रहस्थिती काहीशी धनुराशीकरता झालेली आहे. म्हणजेच वाईट कालावधी जवळ-जवळ संपल्यात जमा आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीचे काही दिवस फक्त तुम्हाला वाट बघायची आहे. त्यानंतर सर्व जे ग्रह आहेत हे तुमच्यासाठीच तुमच्या सहकार्याला उभे आहेत. जसे की तुमच्या राशीचे सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह रवी, मंगळ हे तुमच्याच राशीमध्ये येणार आहे. याचप्रमाणे गुरु तुमच्या राशीचा स्वामी हा अष्टमातून सप्तमात येणार आहे आणि चतुर्थात भ्रमण करणारा जो शनी आहे हा सुद्धा आता मार्गस्थ झालेला आहे. अर्थातच येणारा कालावधी तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. त्याचा संपूर्णपणे लाभ घेणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तुमच्या जीवनात असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी, कोणत्या गोष्टीबद्दल बिनधास्तपणे काम करायला हवं, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसे की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु हा तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करत आहे. दिनांक 5 तारखेला वक्री होऊन तुमच्या 7व्या स्थानामध्ये येणार आहे. राशीचा जो षष्ठेश आहे शुक्र हा तुमच्या व्यय स्थानातून तुमच्याच राशीमध्ये येणार आहे दिनांक 20 तारखेला आणि तुमच्या राशीमध्ये जवळजवळ 4 ग्रह भ्रमण करणार आहेत, रवी, मंगळ, बुध आणि शुक्र. अर्थातच यामुळे या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. तुमच्यामधला जो महत्त्वपूर्ण गुणधर्म आहे कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास हा जागृत होणार आहे आणि जी कामं तुम्ही हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. कामाचा ओळख सुद्धा दांडगा दिसून येईल. महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण महिन्यामध्ये जी कामं अडकलेली आहेत, ज्या कामामध्ये तुम्हाला अडथळे येत आहेत, ती जरूर कामं हाती घ्याल. सरकार दरबारी असणारे तुमची कामंसुद्धा या संपूर्ण महिन्यामध्ये मार्गी लागणार आहेत. काळजी करू नका. परंतु इथे थोडंसं एक गोष्ट महत्त्वाची सांगावीशी वाटते. ती म्हणजे तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहे. त्याचा थोडासा परिणाम तुमच्या शारीरिकतेवरती होऊ शकेल, तर त्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू की तुमचा जो आर्थिक स्तर आहे हा नेमका कशा प्रकारे राहील. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे शनी हा तुमच्या चतुर्थात भ्रमण करत आहे आणि तो आता मार्गस्थ झालेला आहे. राशीचा जो पंचमेश आहे मंगळ हा तुमच्या व्ययस्थानातून तुमच्याच राशीत येईल दिनांक 8 तारखेला. राशीच्या अष्टम स्थानात गुरु भ्रमण करतोय. राशीचा जो लाभेश आहे शुक्र हा शुक्र तुमच्या व्ययस्थानातून 20 तारखेनंतर तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर अतिशय उत्तम अशा प्रकारचं ग्रहमान तुम्हाला लाभलेलं आहे. आर्थिक संदर्भात काळजी करू नका. तुमचा आर्थिक जो फ्लो आहे, फायनान्सचा जो फ्लो आहे, तो अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. म्हणजे तुम्ही जी कामं केलेली आहेत, त्याचे तुम्हाला उत्तम लाभ मिळू शकतील. अडकलेली कामंसुद्धा तुमची मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर तत्संबंधी या महिन्याच्या जवळजवळ 10-11 तारखेनंतर निर्णय घ्या, ते अचूक ठरते. याचप्रमाणे तुमचे अडकलेले जे पैसे आहेत शेअर मार्केटमध्ये, ते सुद्धा हळूहळू तुमच्याकरता सुरुवात होईल पुन्हा एकदा. त्यामुळे तशी काळजी करू नका. या संपूर्ण महिन्यामध्ये तुमचा जो आर्थिक स्तर आहे हा सुद्धा अतिशय उत्तम असणार आहे. फक्त एकच गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे खर्चावरती थोडंसं नियंत्रण ठेवा. आर्थिक खर्चावरती नियंत्रण ठेवणं थोडंसं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू गृहसौख्य हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे गुरु हा गुरु तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतोय. दिनांक 5 तारखेनंतर तो सप्तमात येणार आहे. राशीच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करणारा जो शनी आहे तो वक्री होता, आता तो मार्गस्थ झालेला आहे. त्यामुळे काळजी करू नका. घरातलं वातावरण अतिशय उत्तम असणार आहे. घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध खूपच चांगले सुधारतील. घरामधील काही व्यक्ती समजा कुठल्या व्याधीने ग्रस्त असतील, तर ते सुद्धा आता बरे होतील, व्यवस्थित होतील, सदृढ होतील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं जसे की नवीन वास्तू घेणं, असलेले वास्तू विकणं, वास्तूमध्ये रेनोव्हेट करणं, अशा प्रकारची कामं तुम्ही या महिन्यामध्ये जरूर हाती घेऊ शकता. लव्ह लाईफ किंवा रिलेशनशिपबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो पंचमेश आहे मंगळ हा तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय दिनांक 20 तारखेनंतर. दिनांक 16 तारखेनंतर हा तुमच्याच राशीमध्ये येणार आहे. अर्थातच जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर थोडं बघितलं असेल की गेल्या 2-3 महिन्यामध्ये रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवाद होत होते आणि कधी कधी असं सुद्धा वाटलं होतं की रिलेशनशिप हे मिस आउट होऊन जाईल किंवा ब्रेकअपपर्यंत पोहोचेल. काळजी करू नका. या महिन्याच्या जवळजवळ 8 ते 10 तारखेनंतर गोष्टी पूर्ववत व्हायला सुरुवात होते. तुमच्यामध्ये आणि तुमच्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबरले जे नातेसंबंध आहेत ते अधिक दृढवत होतील. उलट पक्षी जर का या महिन्यामध्ये तुम्हाला नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकडे सुद्धा काळजी करू नका. नोव्हेंबर महिन्यामध्ये जे त्रास, जे स्ट्रेस, जे टेन्शन तुम्ही बघितलेले होते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ते या महिन्यांमध्ये संपूर्णपणे निघून जाणार आहे.
आणि खास करून जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण महिना अतिशय उत्तम असणार आहे. जे तुम्ही एफर्ट घेतलेले, जे तुम्ही प्रयत्न केलेले आहेत, जे तुम्ही शिक्षण घेत आहात, त्याला योग्य तो वाव मिळेल किंवा तुम्हाला अपेक्षित असं यश निश्चितच मिळणार आहे. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर राशीच्या सप्तमामध्ये 5 तारखेनंतर गुरु येणार आहे आणि जो सप्तमेश आहे हा सप्तमेश तुमच्या लाभ, व्यय आणि तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. अर्थातच जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते. वैवाहिक जोडीदारावर बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा या संपूर्ण महिन्यात संभवतो. फक्त इथे एकच गोष्ट महत्त्वाची आहे ते म्हणजे वैवाहिक जोडीदाराचं आरोग्य. त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये डोकं वर काढण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. तर या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. मात्र एक गोष्ट चांगली आहे ती म्हणजे कुठल्याही प्रकारचे जे त्रास आहेत हे टोकाचे होणार नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे धनुराशीच्या ज्या व्यक्ती विवाहोत्सुक आहेत म्हणजे ज्यांना विवाह करायचा आहे त्यांच्या बाबतीमध्ये विवाह जुळून येणं, अपेक्षेप्रमाणे स्थळं येणं, साखरपुडा किंवा एंगेजमेंट होणं किंवा प्रत्यक्ष विवाह होणं अशा प्रकारच्या काही चांगल्या घटनासुद्धा घडणार आहेत. त्यामुळे त्या संदर्भात काळजी करू नका. यानंतर जे तुमचं कार्यक्षेत्र किंवा करिअरच्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो कर्मेश किंवा दशमेश बुध आहे हा बुध तुमच्या लाभ, व्यय आणि तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. या संपूर्ण महिन्यामध्ये कार्यक्षेत्राच्या संदर्भात किंवा करिअरच्या बाबतीमध्ये फिरायला जाणं किंवा फिरायला लागणं अशा प्रकारचे काय अनुभव येतील, परंतु ते पॉझिटिव्ह असतील. म्हणजेच तुम्ही घेतलेली जी मेहनत आहे त्याला योग्य ती दिशा निश्चितच मिळणार आहे, काळजी करू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण महिन्यामध्ये तुमच्यातला जो आत्मविश्वास हा जबरदस्त पुढे येईल आणि त्याची वाहवा सुद्धा करिअरच्या बाबतीमध्ये नक्कीच दिसून येईल. म्हणजे तुमचे जे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याकडून तुम्हाला कौतुकाची थाप निश्चितच मिळणार आहे. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोग आणि त्याचे मिळणारे प्रभाव परिणाम धनु राशीवर डिसेंबर 2025 मध्ये कसे असते. जसं की दिनांक 6 तारखेला बुध आणि गुरुचा त्रिकोण योग होणार आहे. गुरु जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय त्याबरोबर तुमच्या व्ययातला जो बुध आहे हा त्रिकोण योग करणार आहे. अनपेक्षित काही लाभ मिळू शकतील, फिरणं वगैरे जास्त होईल, कामं तुमची मार्गी लागल्याचा अनुभव येईल. दिनांक 7 तारखेला बुध आणि शनीचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. शनी जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय त्याबरोबर तुमच्या व्ययातला जो बुध आहे हा त्रिकोण योग करणार आहे. अर्थात हा जो त्रिकोण योग आहे हा त्रिकोण योग तुमच्यासाठी अतिशय शुभ फलदायी राहील. घरातल्या व्यक्तींबरोबर पुढे बाहेर फिरला जाणं, घरातल्या म्हणजे वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार मार्गी लागणं किंवा ते पूर्ण होणं अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चितच मिळणार आहे. याचप्रमाणे वास्तूच्या संदर्भातली नवीन नवीन कामं तुम्ही हाती घेऊ शकता. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. दिनांक 8 तारखेला होणारा शनी आणि मंगळाचा जो केंद्रीय योग आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण राहील. या संपूर्ण महिन्यामध्ये सर्वात अशुभ फलदायी अशा प्रकारचा हा योग आहे. खास करून तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणारा जो मंगळ आहे हा चतुर्थातील शनीबरोबर केंद्रीय योग करणार आहे. हा केंद्रीय दृष्टी अधिष्ठित असणार आहे. त्यामुळे काळजी घ्या. पहिली गोष्ट म्हणजे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय की ज्यामुळे तुमच्या जीवनाची दिशा बदलेल अशा प्रकारचे निर्णय या दरम्यान घेऊ नका. घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. या दरम्यान वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका, अंदाज चुकू शकतील. दिनांक 10 तारखेला बुध आणि हर्षलचा प्रतियोग होणार आहे. बुध जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय त्याबरोबर तुमच्या षष्ठातला जो हर्षल आहे हा प्रतियोग करणार आहे. तर या संदर्भात काळजी घ्या. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहा. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दिनांक 11 तारखेला बुध आणि नेपच्यूनचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय त्याबरोबर तुमच्या व्ययातला जो बुध आहे हा त्रिकोण योग करणार आहे. तर खास करून या दरम्यान तुमचे जे अंदाज असतील ते बरोबर ठरतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध पूर्ववत दिसून येतील. दिनांक 21 तारखेला शनी आणि शुक्रचा केंद्रयोग होणार आहे. शुक्र जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल त्याबरोबर चतुर्थातला जो शनी आहे हा केंद्रयोग करणार आहे. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. त्याचप्रमाणे दिनांक 24 तारखेला नेपच्यून आणि शुक्राचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. या दरम्यान फसवलं जाणं किंवा निर्णय चुकणं अशा प्रकारचे काही अनुभव येतील तर संबंधित थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील. दिनांक 30 तारखेला बुध आणि शनीचा सुद्धा केंद्रयोग होणार आहे. बुध जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल त्याबरोबर तुमच्या चतुर्थातला जो शनी आहे हा केंद्रयोग करणार आहे. तर या दरम्यान थोडीशी काळजी घ्या. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय की ज्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल असे निर्णय या दरम्यान घेऊ नका. या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती 4 तारखेला आहे आणि जी अमावास्या आहे ती 20 तारखेला आहे. तर पौर्णिमा आणि अमावास्याच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार
किंवा खास करून विवादापासून लांब राहणं गरजेचं राहील. कारण या संपूर्ण महिन्यामध्ये रवी, मंगळ, बुध, शुक्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करत असल्यामुळे तुम्ही जास्त भावनातीत असणार आहात. आणि त्या भावनातीतमुळे किंवा इमोशनल याच्यामुळे कधी-कधी निर्णय चुकण्याची शक्यता असते किंवा विवादामध्ये जाण्याची शक्यता जास्त राहते. यामुळे 4 आणि 20 तारीख ही थोडीशी लक्षात ठेवणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं धनुराशीचं डिसेंबर 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.